नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीचा पाऊचचा प्रकार। आणि हे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल ना तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी। तर तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल ठरणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडीसाठी फक्त आपल्याला एवढा एकच आयताकृती पीस लागणार आहे। तर याची रुंदी आहे बघा 7 इंच आणि लांबी आहे 20 इंच। ठीक आहे, तर 20 बाय 7 इंचाचा एक आयताकृती पीस घेतलेला आहे। हा कॉटनचा फॅब्रिक आहे आणि याला आहे ना आपण राईस बॅग आहे ती बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ। राईस बॅगचं पण माप आहे 20 बाय 7 इंच आणि अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊ। तर यावरती ना मी अगोदर कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेते आणि या पद्धतीने आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची। आणि अस्तर नाही घेतलेलं मी याला आत्ता सध्या, नंतर आपण घेणार आहोत ते। आत्ता फक्त आपण राईस बॅग आणि मेन फॅब्रिकलाच क्विल्ट करून घेत आहोत। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण क्विल्ट केलं। आता परत चारही बाजूने पण आपल्याला यावरती टीप मारून घ्यायची आहे। आणि जे वाढव किंवा थोडंफार इकडे तिकडे कपडा वाढव दिसत असेल तो आपण कट करून घेऊ। तर या पद्धतीने आपलं एक क्विल्ट करून झालं। तर क्विल्ट करून मी परत एकदा याचं माप चेक केलं तर जेवढं आपण सुरुवातीला घेतलं होतं तेवढंच आहे। आता बघा क्विल्ट करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे परत 20 इंचापेक्षा थोडीशी वाढव झीप घ्यायची बघा। दोन्ही साईडने एक एक रनर वाढव राहील, एक एक इंच वाढव राहील अशा पद्धतीने। आणि याच्यावरती ना आपल्याला ह्या अशा पद्धतीचा 9 इंचा कपडा घ्यायचा आहे अस्तरसाठी। तर मी इथे 2 घेतलेले आहेत बघा आणि हे माझ्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन्हीचं मेजरमेंट सेमच आहे। टॉप क्वालिटी आहे, 150 GSM नॉन आहे। तर याची रुंदी आहे बघा 7 इंच आणि लांबी आहे आपली 20 इंच। ठीक आहे, या 9 इंच आणि दोन्ही सेमच आहेत बघा। आता एक जरा वेळ साईडला ठेवते आणि ही झिप स्टिच करताना ना आपल्याला त्यावरतीच 9 आहे ते ठेवून घ्यायचं आहे बघा। तर बघा झिपच्या रॉंग साईडने आपण 9 इंचा कपडा आहे तो ठेवून स्टिच करून घेत आहोत। यामुळे काय होतं, झिप पण प्रॉपर फिनिशिंगमध्ये स्टिच होती आणि आपलं पॉकेट बनवणार आहोत ना त्याचं पण अस्तर सोबतच स्टिच होतं। आता यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया। ठीक आहे, आता दुसऱ्या साईडने आपल्याला स्टिच करताना बघा हे जे झिप आहे ना ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे बघा इकडच्या साईडने। आणि या साईडने पण आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे बघा। झिपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने आहे आणि रॉंग साईड वरतून आहे ते चेक करून घ्यायचं। आणि मग इकडनं पण आपण जो 7 बाय 20 इंचाचा 9 इंचा कपडा घेतलेला आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, जसं आपण तिकडच्या साईडने केलं ना सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत। यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया। ठीक आहे, इकडनं पण अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे 9 आहे ते स्टिच झालेलं आहे बघा। या पद्धतीने दोन्ही पार्टला आपण 9 स्टिच केल्याच्या नंतर हा पार्ट आपला असा दिसत आहे। आता त्यानंतर आपल्याला इकडनं ना हँडल लावून घ्यायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हँडल लावायचं असेल तर लावा किंवा नसेल लावायचं तर नाही लावलं तरी पण चालेल, पण मी इथे लावत आहे। तर याची लांबी मी काय विदाऊट मेजरमेंट घेतलेली आहे, तरी पण तुम्हाला स्टिच झाल्यानंतर याचं माप सांगते किती लांबीचं हँडल तयार झालं आहे। तर बघा 5 इंच लांबीचं मी इथे हँडल घेतलेलं आहे। तो कुठूनही तुम्ही असं मध्यभागी स्टिच करून घेऊ शकता। ठीक आहे, या पद्धतीने मी हँडल स्टिच करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये रनर वाहून घ्यायचं आहे। तर बघा ही एक साईड आहे ना ती आपल्याला अशी टर्न करायची आणि इकडनं एक रनर आहे ते वाहून घ्यायचे। तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतला आपण हा एक पार्ट आणि यामध्ये आपण एक रनर आहे ते वाहून घेऊया। ठीक आहे, तर व्यवस्थित खालीवर पार्ट पाहिजे मगच रनर व्यवस्थित वाहता येतो। तर या पद्धतीने एका साईडने रनर वाहून झालं। आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा जो अस्तरवाला पार्ट आहे ना तो असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे। आणि हे 9 खूप कडक आहे त्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे फुगल्यासारखा दिसतोय तो पार्ट। तर व्यवस्थित मी हा पार्ट आहे तो सेट करून घेत आहे अस्तरचा आणि तो आपल्याला इकडनं अशा पद्धतीने आतल्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे। आणि इकडनं पण आपल्याला एक रनर वाहून घ्यायचं आहे, जसं आपण त्या साईडने रनर वाहून घेतलं ना सेम त्याच पद्धतीने। ठीक आहे, तर इकडनं पण मी हे रनर आहे ते वाहून घेतलेलं आहे। रनर वाहून झाले दोन्ही साईडचे। आता त्यानंतर आपल्याला इथून हा पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे। हळूहळू टर्न करून घ्यायचा म्हणजे रनर झिप आपली ओपन नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने। अगदी इझिली ती पलटलं जातं। सुरुवातीला थोडंसं पलटी मारूस तर अवघड वाटतं, नंतर इझिली पलटलं जातं।
आणि बघा पलटी मारल्याच्या नंतर आपला हा अशा पद्धतीने अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक दिसत आहे. आता एवढा पार्ट ओपन ठेवू आणि राहिलेल्या तिन्ही बाजूने स्टिच करून घेऊया. तर जेवढा ओपनिंगचा पार्ट होता तिथे मी लॉकची टिप देऊन घेतली. आता ह्या कडेची पण साईड अगोदर आपण स्टिच करून घेऊ आणि जी एक्स्ट्राची झिप आहे ना ती पण आपण कट करून घेऊ आणि राहिली एक साईड ही पण मी स्टिच करून घेतलेली आहे. आता जिथून आपण ओपन पार्ट ठेवला आहे तिथून आपल्याला हा भाग पलटी मारून घ्यायचा आहे आणि पलटी मारताना इथे बघा रनर आहे ना ते पण आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. म्हणजे ते क्लोज होतं ते आपण ओपन करून घेतलं आणि त्यामधून पण आपल्याला पूर्ण पार्ट आहे तो टर्न करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने इकडनं अजून एक रनर आहे ना ते पण मी ओपन करून घेत आहे. बघा म्हणजे दोन्ही साईडचे रनर आपण ओपन करून घेतले आणि हा पार्ट बघा अशा पद्धतीने दिसत आहे. आता हे जे अस्तर आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत ना ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घेऊ. याचे कॉर्नर आहेत ना ते आपण व्यवस्थित अगोदर बाहेर काढून घेऊ आणि जो ओपन पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर अगोदर इकडचे अस्तरचे कॉर्नर मी व्यवस्थित बाहेर काढून घेतले आणि जो ओपन पार्ट आहे ना तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडने आणि स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर दोनही साईडने आपला अस्तरचा पार्ट आहे तो स्टिच झाला. तर बघा मैत्रिणींनो इथला ओपन पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो अस्तरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतल्या साईडला टर्न करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित आतल्या साईडला टर्न करून घेतलं. आता इकडूनचा हा जो पार्ट आहे हा आपल्याला इकडनं अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा. व्यवस्थित बघा म्हणजे इथे आपले दोन पॉकेट्स तयार झालेले आहेत. हा एक आणि हा एक. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने आपल्या इथे एक पॉकेट आहे ते तयार झाले आणि इकडच्या साईडने पण एक पॉकेट आपलं तयार झाले. म्हणजे दोन पॉकेट तयार झाले. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवतो. तर तुम्ही तुमचा आहे ना अँड्रॉइड मोबाईल बघा याच्यामध्ये आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने. आणि मोबाईल ठेवून पण बघा किती स्पेस आपली शिल्लक राहते. भरपूर जागा शिल्लक राहते. आणि इकडनं बघा अशा पद्धतीने झिप क्लोज केली. त्यानंतर इकडनं पण तुम्ही काही पण तुमचं मोबाईल वगैरे किंवा अजून दुसरं काही कॅश वगैरे कार्ड वगैरे ठेवू शकता ते. आणि इकडच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही बघा अशा पद्धतीने तुमचे काही कार्ड वगैरे आणि अजून पण तुमचं कॅश वगैरे ठेवू शकता. कारण की स्पेस अजून पण शिल्लक आहे. भरपूर मोठा असा स्पेस आहे इकडनं पण. तर अशा पद्धतीने डबल पॉकेटचं आपलं हे पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे. आणि बघा किती सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे. इकडनं मी एक हँडल पण दिलेलं आहे. आणि या पद्धतीने आपले अगदी छोटंसं पाऊच आहे ते बनून तयार झालं आहे. म्हणजे जास्त छोटं नाही आणि जास्त मोठं पण नाही. आता याचं शिवून आहे ना तुम्हाला सांगते मी तयार माप कितीचं रेडी राहिलं ते. तर 6.5 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 9.5 इंच. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.